वंदे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता 2024च्या लोकसभा निवडणुकाची तयारी जोरदार सुरू झाली आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधून अनेक उमेदवार फॉर्म भरत आहेत आणि त्या पद्धतीची जय्यत तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। आता जालना लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून भाजपचे उमेदवार हे रावसाहेब दानवे असणार आहेत। मागच्या 5 वेळापासून म्हणजे 25 वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून रावसाहेब दानवे हे निवडून येताना आपण पाहिलेलं आहे। सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत रावसाहेब दानवे हे पोहोचलेले आहेत, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आता त्याच रावसाहेब दानवे यांना आव्हान देण्यासाठी याच मतदारसंघामधून फुलंब्री तालुक्यात मध्ये गेवराई पायगा नावाचं गाव आहे आणि त्याच गावाचे जे सरपंच आहेत मंगेश साबळे नावाचे यांनी सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघामधून फॉर्म भरणार असल्याचं घोषित केले। त्या पद्धतीचा प्रचार प्रसार सुद्धा सुरू केलेला आहे। अनेक गावागावात त्या भेटी घेत आहेत, अनेक भेटी सत्कार समारंभ त्यांचे होत आहेत, अनेक जण त्यांच्यासाठी सेल्फी काढण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत। आणि इकडं काँग्रेसनं कल्याण काळे हे सुद्धा उमेदवार दिलेत, महाविकास आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत। आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तिहेरी लढत बघायला मिळू शकते। आता कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे दोन दिग्गज नेते आहेत, तर मंगेश साबळे हे नवीन नेतृत्व उभा राहत आहे। ते एका गावचे सरपंच आहेत आणि ते एका केंद्रीय मंत्र्याला कशी टक्कर देणार, काय होणार, असे सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी अनेक लोकांनी उपस्थित केलेले आहेत। पण मात्र मंगेश साबळे यांचा जर आपण विचार केला तर ते शिक्षणासाठी काही दिवसांपूर्वी पुणे इथं गेले होते, पण मात्र काही घरगुती कारणामुळे ते गावामध्ये आले। गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये ते सरपंच पदाला अपक्ष म्हणून निवडून आले, गावकऱ्यांनी पाठिंबा दिला, गावामधले अनेक समस्या गावामधले अनेक कामं त्यांनी केले आणि हळूहळू ते या ठिकाणी प्रसिद्ध झाले। अनेक आंदोलनं उपोषणं त्यांनी केले, सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। जालना जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहेत। आणि हेच मंगेश साबळे आता 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळं सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे। आता ते प्रचार प्रसार करत आहेत, त्यांचा काय मोठा ताफा नाही, त्यांच्यासमोर काही 10-15 जणांची किंवा 5-50 लोकांची टीम नाही, ते 4 ते 5 जण मिळून मतदारसंघामध्ये फिरत आहेत। एकाच गाडीमध्ये फिरताना सुद्धा ते आपल्याला दिसतात, पण मात्र गावोगावी त्यांचा जंगी सत्कार होतोय, जंगी स्वागत होतोय। लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सुक झालेले दिसतात। अनेक तरुण नेतृत्व आहे त्याला सुद्धा संधी दिली पाहिजे असं भावना असं मत अनेक जण व्यक्त करत आहेत। आता जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे एका गावाचे सरपंच जरी असले तरी सुद्धा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने मंगेश साबळे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत। पण मात्र मंगेश साबळे यांच्या उभा राहण्यामुळं कोणत्या पक्षाला अडचण होऊ शकते, कोणत्या पक्षाला फायदा होऊ शकतो, असे तर्क वितर्क असे राजकीय गणित सुद्धा काही जण कमेंटच्या माध्यमातून सांगतात। पण मात्र प्रत्येक उमेदवाराला वाटतं की मी निवडून येईल, लोक मला मतदान करतील, हीच इच्छा अपेक्षा असते। त्याच पद्धतीने मंगेश साबळे हे सुद्धा निवडून येऊ शकतात का, किंवा एखाद्याला त्यांच्यामुळे नुकसान होऊ शकतं का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।